श्री स्वामी समर्थ. श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली आणि संपूर्णपणे विष्णूंना समर्पित असलेली तिथी म्हणजे एकादशी. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिना हा विष्णूंना समर्पित असतो. श्रीहरी विष्णू हे या अधिक महिन्याचे अधिपती आहेत. अधिक महिन्यालाच धोंड्याचा महिना, पुरुषोत्तमाचा महिना, मलमास या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो आणि अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. या एकादशींना कमला एकादशी म्हटले जाते. कमला एकादशी ही अधिक मासातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी एकादशी मानली जाते. जरी आपण वर्षभर एकादशीचे व्रत करत नसलो तरी आपण अधिक महिन्यातील येणारी कमला एकादशीला जरी व्रत आणि उपवास केला तरी सुद्धा आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. कमला हे माता लक्ष्मीचे एक नाव आहे. कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या दिवशी श्री विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. जर विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा प्रभू श्रीरामांची मूर्ती असते, विठ्ठलाची मूर्ती असते. तर ह्या मूर्तीला सुद्धा आपण विधिवत अभिषेक करू शकतो. कारण प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल हे श्री विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. विष्णूंसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या मूर्तीला आपल्याला गंध, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायचं आहे. पिवळी फुले आवर्जून अर्पण करायची आहेत. तर अशा प्रकारे विष्णूंची विधिवत पूजा करायची. या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 माळे आपण जप करू शकतो. जास्त शक्य नसेल तर किमान 108 वेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. आणि या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक खास दिवासुद्धा लावायचा आहे. 3 वर्षातून एकदा या कमला एकादशीला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, धनवृद्धी होते, पापांचा नाश होऊन आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि सौख्य वाढते. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी या कमला एकादशीच्या दिवशी आपण हा दिवा लावू शकतो. अधिक मासामध्ये आपण हा दिवा लावल्यामुळे या व्रताचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळते असे सुद्धा म्हटले जाते. बुधवारी 27 मेला कमला एकादशी आलेली आहे. या दिवशी एक खास दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहते. कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येईल आणि विष्णू कृपेने आपल्या मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये 33 म्हणजे 30 आणि 3 या संख्येला विशेष महत्त्व आहे. अजूनही जर आपण अधिक महिन्याचे दीपदान केलेले नसेल तर या कमला एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला 33 कणकेचे दिवे बनवून आपण आपल्या देवघरासमोर ते प्रज्वलित करू शकतो. 33 तुपांच्या दिव्याचं दान हे आपण या कमला एकादशीला करू शकतो. आपल्या देवघरासमोर हे दीपदान करू शकतो. त्याचप्रमाणे तुळशीसमोर सुद्धा आपण दीपदान करू शकतो. जरी आपल्याला 33 दिवे लावणे शक्य नसेल तर तुळशीसमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवघरामध्ये सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. तसेच आपल्या मुख्य दरवाजामध्ये कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत आणि आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर असा एक दिवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपण लावू शकतो. जर आपल्याला शनीचा त्रास असेल, शनीची 7.5 असेल, पितृदोष असेल तर या कमला एकादशीच्या सायंकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. तिळाचे तेल नसेल तर कोणतेही तेल वापरायचे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला अगोदरच साखर टाकायची आहे आणि हे जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि थोडेसे चिमूटभर काळे तीळ किंवा काळे उडीद अर्पण करायचे आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत किंवा आपल्याला जर पितृदोष असेल, शनीचा त्रास असेल तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि त्यानंतर पिंपळाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करून
आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. तर अशा प्रकारे या कमला एकादशीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि शक्यतो तिळाच्या तेलाचाच आपल्याला दिवा लावायचा आहे. अजूनही जर आपण अधिक महिन्यामध्ये दीपदान केलेले नसेल तर या कमला एकादशीच्या दिवशी आपण नदीमध्ये सुद्धा 33 दिव्याचं दान करू शकतो. कणकेचे 33 दिवे घ्यायचे आहेत. यामध्ये आपण तुपाचा वापर करू शकतो आणि हे दिवे प्रज्वलित करून आपल्याला नदीमध्ये 33 दिव्यांचं दान करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण नाण्यावर आणि आवळ्यांवर सुद्धा 33 दिवे लावू शकतो. आपल्या देवघरासमोर आपण हे दिवे लावू शकतो. 33 आवळे घेऊन ते एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या 33 आवळ्यांवर आपल्याला 33 तुपाचे दिवे ठेवायचे आहेत. जे रेडीमेड दिवे मिळतात तर ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे 33 नाणी आपल्याला ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावरती सुद्धा आपण 33 दिवे प्रज्वलित करू शकतो. अशा प्रकारे अधिक महिन्यामध्ये 33 दिव्यांच्या दीपदानाला खूप महत्त्व आहे आणि ही जी नाणी आहेत तर ही नाणी आपण दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा आपण त्याचा वापरसुद्धा करू शकतो.